नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता. भा. भागवत लिखित गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे ही गूढ कथा आज मी तुमच्यासाठी वाचणार आहे. तुम्हाला जर माझी कथा आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग सुरू करूया. झेल सुटला पण. संध्याकाळी 5 वाजण्याचा सुमार. दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक जबरदस्त क्रिकेट सामना सुरू आहे. थंडगार वाऱ्याच्या लहरी वाहत आहेत. हवा मस्त आहे आणि तरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुलांची अंगे घामाने निथळून निघालेली आहे. कारण ते 4 तास झाले उन्हात उभे आहेत. सामना तसा महत्वाचा नाही, त्याला स्पर्धेचे स्वरूप नाही, पण फ्रेंडली मॅच आहे ही. पाहुणे संघाने ओली सुकी जिंकून आपली फलंदाजी पूर्ण केली आहे आणि आता आपल्या यजमानांना पकडीत धरण्यासाठी ते मैदानावर हात पसरून उभे आहेत. यजमान संघ आहे दिल्लीच्या लखनपाल हायस्कूलच्या ज्युनियर विद्यार्थ्यांचा आणि पाहुणा संघ आहे. पण थांबा, बॉलरने स्टार्ट घेतला आणि तो रेषेपर्यंत येऊन पोहोचला सुद्धा. There he moves in, left hand, behind the wicket, right arm swings and it's a full toss. The batsman misses the ball completely and of course he gets his dose of medicine. त्रिफळा चूर्ण. लाकडी उडालेला फलंदाज बॅट फिरवीत तंबूकडे परततो. त्याने काढलेला स्कोर बऱ्यापैकी आहे, त्यामुळे त्याला टाळ्याही मिळतायत. पण पिचवर 2 पावले पुढे जाऊन बॉल हाणण्याची त्याची पद्धत बरोबर ओळखून गोलंदाजाने त्याचे स्टंप उडवले. कोण बरे हा धूर्त बॉलर? लंबू, टंगू, गोरा, उंच. अरे, हा तर आपल्या ओळखीचा प्राणी दिसतो. पुण्याला कुठेतरी याला आपण पाहिलेला आहे. बरोबर, विद्याभवन मधला वासू वाघमारे आहे हा. हा दिल्लीला कुठे कडमडायला आला? अरेच्चा, हे सारे पाहुणे मंडळ म्हणजे पुण्याच्या विद्याभवनचीच टीम आहे की. हो, शंकाच नाही त्यात. तो पहा ना, स्लिपवर उभा आहे तो जनू जोशी. विकेट किपिंग करतो आहे तो शृंगारपुरे आणि मिड ऑफला वाकलेला आहे तो गोरा गुटगुटीत सुभाष देसाई. आणि इकडे मिडॉनवर आकाशाकडे बघत उभे असलेले ध्यान तर तुम्हाला आवडणारेच आहे की. बनेश उर्फ फास्टर फेणे. आपण स्वर्गाकडे कशासाठी नजर लावली आहे? जरा पृथ्वीकडेच वळा की. अरे बाबा, हा नवीन येणारा बॅट्समन इकडम चेंडूला तिकडम बॅट हाणणारा आहे. त्याचा झेल केव्हा हातात येईल याचा नेम नाही. तेव्हा म्हटलं सावधान. आणि काही मिनिटे निघून गेली. नव्या फलंदाजाने 7-8 धावा काढल्या आणि मग पुढचा बॉल भुईला टेकतो न टेकतो तोच खोप्याने माती उपसावी तसा तो ओरपला. तो थेट मिडॉन मध्ये गेला. म्हणजे आपला फास्टर फेणे उभा होता त्याच दिशेला. बन्याचे लक्ष असते आणि त्याने ओम भवती भिक्षांदेही करीत ओंजळ पसरली असती तर त्याच्या विकेटची भिक्षा नक्कीच मिळाली असती. पण बन्या अजूनही मगासारखाच आकाशाकडे नजर लावून उभा होता. कसली भिक्षा तो मागतो आहे तो देव जाणे. पण देव जाणे कशाला, मीच सांगतो तुम्हाला. त्याच्या मनात कसला घोळ चालला होता ते. बन्याच्या मनात घोळत होत्या जुन्या आठवणी. काही वर्षांपूर्वी असाच तो दिल्ली मार्गे काश्मीरला गेला होता. सुट्टीतली सहल म्हणून मामा मामींनी त्याला नेले होते. त्याच वेळी पॅराशूटवाले पाकिस्तानी हेर काश्मीरच्या खोऱ्यात उतरल्याची आवई उठली होती. नुसती आवई नाही, अक्षरशः खरे ठरले होते ते. कारण चंदेरी कोल्ह्याची शिकार करत असताना त्याला आणि त्याच्या अनवर नावाच्या काश्मीरी मित्राला झेलमच्या काठी पॅराशूटचे फाटके कापड सापडले होते आणि मग त्याच्या धाग्या दोऱ्यावरून दोघांनी खऱ्या खुऱ्या
पाक हेरांच्या कारस्थानाचा माग काढला होता. श्रीनगरच्या नव्या पुलाला सुरुंग लावण्याचा कट त्यांनी खूप धाव करून उधळला होता. त्यावेळी त्याची मामे बहीण माली पण बरोबर होती. चित्रकार मालीने पण हेर पकडण्याच्या कामात खूप भाग घेतला होता. खूप म्हणजे जीवापाडच. कारण त्या बदमाशांनी चक्क तिचे हातपाय बांधून जंगलातल्या एका कोठडीत तिला कैद करून ठेवले होते. डिटेक्टिव्ह मनसूरला केवढी मदत या शाळकरी पोरांनी केली होती. मोठा दिलदार हौशी गडी तो डिटेक्टिव्ह मनसूर. या पोरांना तो इतका पसंत पडला होता की त्याला ते मनसूर चाचा म्हणू लागले. आज तो एक एक प्रसंग बन्याच्या डोळ्यापुढून चित्रपट्टीसारखा सरकत होता. त्याला अचानक ओढ लागली होती काश्मीरच्या आणि तिथल्या आपल्या लाडक्या मित्राची, अनवरची. काय करीत असेल अनवर आता? माझी आठवण येत असेल का त्याला? तसं म्हटलं तर दिल्लीहून काश्मीर दूर नाही. म्हणजे पुण्याहून जितकं दूर आहे तितकं तरी नक्कीच नाही. मग आपण जर दिल्लीपर्यंत आलो आहोत तर काश्मीरची ट्रिप आपल्याला का करता येऊ नये? किंवा अनवरने दिल्लीची ट्रिप का काढू नये? पण ते कसं शक्य आहे? आणि तरी तसं म्हटलं तर 2-3 दिवस इथे दिल्लीत माशामारीत घालवायचे आहेतच. पाहण्यासारखं खूप आहे खरं इथं, पण आपण साऱ्या 12 दिल्ल्या पालथ्या घातल्या आहेत. कुतुब मिनार, सफरजंग, पुराणा किल्ला सारं पुन्हा पुन्हा बघण्यासारखं आहे, यात शंकाच नाही. पण आत्ता तरी आपल्याला त्या दगडमातीत रस वाटेनासा झालाय. आपल्याला हवा आहे अनवर. बन्या उर्फ फास्टर फेणे अक्षरशः दिवा स्वप्ने रंगवित होता. दिल्लीच्या क्रीडांगणावर आपण एक फिल्डर म्हणून उभे आहोत हे सत्य तो केव्हाच विसरून गेला होता. आकाशात दिसणारा तो पांढरा रंग म्हणजे त्याला काश्मीरकडे निघालेले विमान वाटत होते. फास्टर फेणे किती नादिष्ट होता हे तुम्हाला सांगायला नकोच. पण या नादिष्टपणाचे फळ त्याला ताबडतोब मिळायचे होते. डावी उजवीकडे चेंडूचे फटकारे मारणाऱ्या त्या दिल्लीकर पोराने मारलेला नवा टोला नेमका बन्याच्या दिशेने आला. अगदी 100% A1 झेल होता तो. आणि बन्याच्या हातात तो सहज टपकण्यासारखा होता. पण बन्याचे हात वेळीच पुढे सरसावले असते तर ना. बन्या पाहत होता आकाशातल्या मेघदूतांकडे. त्यामुळे बॉल जेव्हा सोसाट्याने खाली आला तेव्हा बन्याची स्वारी आपसूक एक पाऊल मागे हटली आणि त्याने झटक्यात दोन्ही हात वर केले. परंतु याला उशीर झाला होता. बन्याच्या बोटांना एक धावता झणझणीत स्पर्श करून बॉल जोराने खाली गेला आणि मग गडगडत तो बाउंड्रीपर्यंत पळाला. तो लॉंगवरच्या शरद शास्त्रीने चष्मा सावरण्याच्या आत त्याच्या हातांवर तुरी देऊन सीमेवर पोहोचलाही. इकडे फलंदाज 2 धावा काढून थांबले होते, कारण आणखीन 2 धावा विनासायास त्यांच्या पदरात पडल्या होत्या. काय रे बन्या, तुझं लक्ष कुठे होतं? शॉर्ट लेगवरच्या जनू जोशीने आवासीत विचारले. बन्याने हात चोळले आणि पडेल चेहऱ्याने जनूकडे पाहिले. आणि शरदचं? तो पुटपुटला. पण जनूने केलेली निर्भत्सना त्याला अगदी रास्त वाटत होती. म्हणूनच त्याचा चेहरा पडला होता. तो अनवर, ते काश्मीर आणि ते विमान. छट, या साऱ्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजे मनातून. ते विमान म्हणजे कोणतं विमान? दिल्ली सोडून आपण परत गेलो तेव्हाच का? वाह, त्यावेळी तर मजा आली होती. ते विमान हायजॅकच झालं. विमान चोरांनी पळवलं ते आणि आपल्याला एका वाळवंटात नेऊन टाकलं. मला वाटतं माझ्याच डोक्यात पडतो की काय? तसं झालं असतं तर चांगला नारळ फुटला असता. पण बरं झालं, बॉलर वाघमाऱ्याने वाघासारखी पुढे उडी मारली आणि अडवला. बोट जाम झिंझिणली असतील. ते काही नाही. आपण आता आपले सगळे लक्ष त्या तडकू बॅट्समनकडे लावलं पाहिजे. पुढचा बॉल सुटला नाही पाहिजे हातातून. या पैलवानाची ऑफ बाजू ऑफ झालीये का? सारखा आपल्या ऑनकडे रट्टे हाणतोय तो.
आणि खरोखरीच बन्या अगदी निर्धारपूर्वक तयारीने उभा राहिला, डोळे त्या बेटीवर रोखून. आणि मग जोडीदार फलंदाजाने मारलेला एक चेंडू 2-3 उड्यात अडवून त्याने इतक्या त्वरेने बॉलरकडे फेकला की त्या उतावळ्या बॅट्समनची शेवटची उडी विकेटपाशी पोहोचायच्या आत वाघबारेने तिथले स्टंप उडवून त्याला आउट केले होते. संध्याकाळी खेळ संपला तेव्हा दोन्ही पक्षांचा स्कोअर जवळजवळ सारखाच झालेला होता. विद्याभवनने 4 धावा जास्त काढल्या होत्या, पण लखनपालचे 2 खेळाडू अजून खेळायचे राहिले होते. त्यामुळे एका डावात झाला तरी आपण विजय मिळवला अशी विद्याभवनला फुशारकी मारता आली नसती. पाहुण्या मुलांचे दिल्ली, आग्रा समग्र पाहून झाले होते. मसुरीची ट्रीप काहीतरी अडचण निघून रद्द झाली होती. त्यामुळे आता 2-2.5 दिवस दिल्लीतच घालवणे भाग होते. तिथल्या लखनपाल हायस्कूलच्या हॉलमध्ये हे मंडळ उतरलेले होते. त्यामुळे साहजिकच शाळेच्या मुलांशी त्यांची चांगली दोस्ती जमली होती. मसुरी रद्द या संधीचा फायदा घेऊन यजमान मुलांनी पण पाहुण्यांसाठी काही कार्यक्रम आखले. त्यातलाच एक म्हणजे ही आजची फ्रेंडली मॅच. तीही अर्ध्यावर सोडणे भाग होते. उद्या खेळ शक्य नाही, कारण उद्या इथे पंतप्रधानांची टोलेजंग सभा होणार आहे. खेळ संपून खेळाडू हसत खिदळत पॅव्हेलियनमध्ये गेले तेव्हा एक उमदा तरुण एकदम पुढे धावला आणि हात पुढे करीत बन्याला म्हणाला, हॅलो, फास्टर फेणे फ्रॉम पुणे. कोण? मनसूर चाचा. बन्याने दोन्ही डोळे विस्पारले. तुम यहाँ कैसे? वैसे ही मेरे भांजे ने बुलाया, आया 15 मिनट के लिए मैच देखने. थँक यू सो मच फास्टर फेणे. थँक यू? ते कशासाठी? मनसूर चाचाने डोळे मिचकावले. दोन्ही हातांनी बन्याचे हात दाबीत तो खिदळला, जिसका कॅच तुमने मिस किया वही है मेरा भांजा. बन्याची चर्या क्षणभर ओशाळवाणी झाली, कारण त्या सुटलेल्या कॅचने पुन्हा त्याला धस्स केले होते. पण मग दुसऱ्या क्षणी त्याच्या मुखावर मिस्किल हसू खेळू लागले. अब पता लगा यह कैसी बात हो गई. क्यों? चाचाजी, बन्या हसत म्हणाला, वह तुम्हारा भांजा और मैं रहा तुम्हारा भतीजा. नाते वाले को मैं कैसे आउट करूं? यावर डिटेक्टिव्ह मनसूर खो खो हसला. त्याचे सारेच बोलणे हिंदीत झाले, पण तुमच्यासाठी म्हणून मराठीत सांगतो. काय रे फास्टर फेणे, तू हा साधा सीधा कॅच कसा सोडलास? तुझं लक्ष तरी कुठे होतं? खरं सांगू म्हणता? बन्या म्हणाला, ऐका तर, तुमचीच आठवण मला झाली होती. माझी? हो, तुमची आणि माझ्या अनवर मित्राची, काश्मीरची, आणि तिथे काय मज्जा केली त्या सगळ्याची. मला सारखं वाटत होतं की आपल्याला पंख फुटावेत आणि काश्मीरची ट्रिप करून यावं. मनसूर चाचांना भेटावं, अनवरला भेटावं. खरंच मनसूरचेही डोळे आता मोठाले झाले होते. मग येतोस उद्या? उद्या? हो. अरे, मी इथं फार महत्वाच्या कामासाठी आलो होतो. उद्या काही व्हीआयपींना घेऊन श्रीनगरला जायचंय, चार्टर्ड विमानाने. तुला मी कोंबू शकतो विमानात. तेरा बदन तो फुटपट्टी के जैसा है और तेरा वजन मुठभर मिट्टी के जैसा. हा. बन्याने हळूहळू मान डोलावली, कारण त्याच्या डोक्यात मराठी अर्थ उतरायला थोडा वेळ लागला होता. बदन म्हणजे अंगकाठी, शरीर, नाही का? आधी त्याला वाटलं बदन म्हणजे वदन, म्हणजे तोंड फुटपट्टीसारखं आहे. म्हणजे काय? तो आरोप ऐकून त्याने तोंड लांब बंद केले. पण मग कळले, आपण फुटपट्टीसारखे सडसडीत किडकिडीत आहोत, एवढंच. ओके, बरं, तो म्हणाला. आणि परत कसा येणार मी? डोंट यू वरी, आय कॅन मॅनेज दॅट. कल्पक डोक्याचा मनसूर म्हणाला. 2-3 दिवस तुला मोकळे आहेत असं मी ऐकलं. तुझ्या सरांनाच विचारूया चल. बन्याचे सर म्हणजे सुर्वे मास्तर. हर एक ट्रिपला हेच गुरुजी मुलांसोबत हजर असायचे. त्यांच्याजवळ मनसूरने जेव्हा ही सूचना प्रस्तुत केली तेव्हा ते जरा त्रस्त झाल्यासारखे दिसले. मिस्टर मंसूर, शायद आपण इस छोकरे को पूरा पहचानते नहीं. पहचानता हूं, मंसूरने मान डोलावीत सस्मित मुखाने म्हटले.
पूरी तरह से पहचानता हूं और फिर भी आप उसको बुलाते हैं। यह लड़का एक ऐसी चीज है कि जैसा बम गोला, जहां वह जाता है वहां उसका पीछा करता है शैतानी साहस। ही इज एडवेंचर इनकार्नेट। आई नो, मैं सब कुछ जानता हूं, आप फिक्र न कीजिए। तो ठीक, सुर्वेसरांनी खांदे उडवले. घेऊन जा त्याला, परवा संध्याकाळपर्यंत परत आणून सोडा म्हणजे झालं. तोपर्यंत आम्ही बसतो दिल्लीतल्या माशामारीत. मास्तरांचा केविलवाणा चेहरा पाहून मनसूरला जरा वाईट वाटले, पण तो तरी काय करणार. मास्तरांना नेणे काही त्याला शक्य नव्हते. त्यांच्या डोक्यावर अख्ख्या टीमची जबाबदारी होती. अख्खी टीम न्यायलाही मनसूर तयार झाला असता, पण विमानाचं काय. विमानाची तब्येत सांभाळणं भाग होतं ना. ते वर न्यायचं होतं, खाली आणायचं नव्हतं. शिवाय मग वरिष्ठांच्या ते डोळ्यात आलं असतं. तरी एखादी एक्स्ट्रा सीट घेतली असती तर चाललं असतं. आणि एवढ्यात मास्तर म्हणाले, काय रे फास्टर फेणे, सुभाषला न्यायचंय का बरोबर. अर्थात यांच्या संमतीने. तो तर तुझा जीवाभावाचा मित्र ना. हो, पण त्याला त्याच्या मावशीकडे जायचंय. खरे होते ते. बन्याने सुभाषला विचारून पाहिले, पण त्याने नकार दिला. म्हणजे तशी मित्राबरोबर येण्याची ओढ त्याला खूपच होती, पण त्याच्या दिल्लीतच राहणे भाग होते. कारण आजच रात्री मावशीकडे जायचे त्याने कबूल केले होते. मावशीचे यजमान शिकारी होते आणि पहाटे उठून मोटारीने ते शिकारीला जाणार असून बरोबर मुलांना नेणार होते. तेव्हा तेही आकर्षण सुभाषला थोडे नव्हते. उलट शिकारीचा मोह त्याला इतका जबरदस्त होता की आपल्याबरोबर फास्टर फेणेलाही ओढून नेण्याचा बेत त्याने मनाशी योजला होता. आणि बन्याशी त्याने सुतोवाचेही केले होते. पण आता बन्याचे हे दुसरेच त्रांगडे. ठीक आहे, जाने दो. एकंदरीत काय, बनेश उर्फ फास्टर फेणेची स्वारी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे खास विमानातून पोलिसी बंदोबस्तात पुनश्च श्रीनगरकडे रवाना झाली. श्रीनगरची ती ट्रीप म्हणजे नव्या साहसाचा श्रीगणेशाच ठरणार अशी त्यावेळी कुणाला तरी कल्पना होती का. पण हे काय म्हणतोय मी. माझ्या बालमित्रांनो, तुमच्या मेंदूत काहीतरी झिणझिणीत असणारच. यू नो युअर फास्टर फेणे. अध्याय 2. एक भयंकर प्रकार. फास्टर फेणे. हाऊसबोटीच्या दरवाजाला टेकून उभा असलेला तो गोरा गोमटा बांधेसूद मुलगा इतका चपाकला की त्याने नुकतीच तोंडात घातलेली बासरी अभावितपणे काढून हातात उभी धरली. मैं सपना तो नहीं देख रहा. जी नहीं. बन्याने गदगदा मान हलवली. सपना तो मैं देखता था. अनवरने धावून पुढे येत विचारले, कहा से टपका तू, आसमान से. जी. डोळ्यात आनंदाश्रू साचत असतानाच फास्टर फेणेने उत्तर दिले, तुझे मिलने के लिए आसमान से आया. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. मग बन्याने मित्राला सर्व हकीकत सांगितली. तो 2च दिवसांपुरता इथे आलेला आहे हे ऐकल्यावर अनवरच्या आनंदावर जरा विरजण पडले. तो उद्गारला, यह नहीं चलेगा. तुम्हें यहां रहना होगा बहुत दिनों तक. पगला आहेस का. बन्या म्हणाला, मला काही शाळा मिळा नाही वाटतं. माहित आहे तू शाळेची किती पर्वा करतोस ते. अनवर म्हणाला, और यह तो श्योर है कि तुम कश्मीर से जल्दी नहीं लौट पाओगे. कुछ न कुछ बला आकर तेरे कंधे पर बैठेगी और मेरे भी. ए बाबा, असलं काही बोलू नकोस. भिंतीला कान असतात. तुझे हे बोल जर मनसूर चाचांच्या कानी पडले तर ते मला असाच उचलून पहिल्या प्लेनने दिल्लीला पिटाळतील. त्यांनी तसं आमच्या सरांना वचन दिलंय मुळी. हे बोलत असताना झेलम नदीकाठच्या गर्द झाडीत बसून फास्टर फेणेचे डोळे भिरीभिरी फिरत होते. जुन्या आठवणी बुदबुदत होत्या. नदीच्या पाण्याच्या संथ लहरी रोशनारा हाऊसबोटीवर झुळूझुळू करून आपटत होत्या. परत जात होत्या. डोईवर जिकडे तिकडे पाखरे किलबिलत होती आणि पायाखाली वाळलेल्या पानांची रास पडली होती. तुझे वडील कुठे आहेत. फास्टर फेणेने एकदम विचारले. अब्बाजान गए हैं जुल्लूस में. मैं अकेला हूं.
आज मोहरम आमचा मोठा सण असतो, माहित आहे ना? हजरत बाल पासून मोठी शोक मिरवणूक निघते. ती जाते थेट शाही हमादान मशिदीपर्यंत. बाप रे, म्हणजे 5 मैल झालं की. फास्टर फेणेने आपले काश्मीर बद्दलचे ज्ञान प्रगट केले. मग इतके सारे अंतर पुरुष बायका सगळी जण पायी चालतात, बिलकुल कुरकुर करत नाही. सॉरी, यह कहना गलत होगा, अनवर हसून म्हणाला. कारण सारा रस्ता भर आक्रोश आणि पिरपिर चालूच असते. रडारडीला सुमार राहत नाही. मुझे बिलकुल नापसंद है ये तमाशा. तर तू पट्टीचा सुधारक पडलास की नाही? पण म्हणून घरी राहिलास की काय? नाही, मी अब्बाजांनी सांगितलेलं काम करायला गेलो होतो. आत्ताच परत आलो आणि बासरी घेऊन बाहेर पडणार तर तेवढ्यात तुझं पॅराशूट खाली उतरलं. पण तू बाहेर किती वेळ उभा राहणार? कमी. आज आमचा कडकडीत उपवास असतो, पण तुला लागली असेल भूक. चल काहीतरी खायला देतो. कपाटात चिक्कार मिठाई आहे. फास्टर फेणे त्याच्याबरोबर हाऊसबोटीत गेला. बोटीतल्या खोल्या त्याच्या चांगल्या परिचयाच्या होत्या, कारण मागच्या मुक्कामात हीच बोट त्याच्या मामांनी भाड्याने घेतली होती. हा अनवर म्हणजे तिच्या मालकाचा मुलगा. तो जितका त्याचा प्यारा दोस्त बनला होता, तितकाच ही नौकाही त्याची आवडती झाली होती. बन्याने तोंडबिंड स्वच्छ धुतले. दिल्ली श्रीनगर प्रवासाला अवघे 2 तास लागले होते. त्या 2 तासात न्याहारीही भरपूर झालेली होती. पण काश्मीरी मिठाई चाखायला बन्याला केव्हाही आवडायची. डिटेक्टिव्ह मनसूरने त्याला चौकात आणून सोडले आणि तो, आता जा तू तुझ्या दोस्ताकडे, असं म्हणून आदमपुऱ्यात आपल्या कामासाठी निघून गेला. चौकापासून झेलमच्या तीरापर्यंतचा रस्ता बन्याला माहीत होता, पण आपले ते निवासस्थान पूर्वीच्याच जागेवर असेल अशी त्याला कुठे खात्री होती. काही झाले तरी हाऊसबोट म्हणजे तरंगती घरे, आज इथे तर उद्या तिथे. आणि खरोखरीच हाऊसबोटीच्या गर्दीतून रोशनारा शोधायला त्याला अंमळ वेळच लागला, कारण पूर्वीच्या जागेपासून तिचा मुक्काम 400-500 फुटांनी तरी ढळलेलाच होता. पण अखेरीस ती सापडली आणि अनवरही भेटला. तेव्हा बन्याच्या आनंदाला उधाण आले होते. हो, नाहीतर एवढे 1000 मैल उड्डाण करून यायचे आणि ज्याच्या 60 उड्या मारायच्या तोच जागेवर नसायचा. त्यात काय गंमत? बन्याचे खाणेपिणे आटोपते आहे तोच बाहेर कसला तरी गोंगाट झाल्याचे कानावर आले आणि दोघे मित्र उठून हाऊसबोटीच्या दाराकडे धावले. आणि बाहेर जाऊन पाहतात तो काय, तो लहानसा रस्ता हा म्हणता माणसांनी तुडुंब भरला होता. प्रचंड मिरवणुकीचा लोंढा गावाच्या दिशेने नदीकडे येत होता. नाना प्रकारचे लोक मिरवणुकीत होते. लहान मोठी मुले व स्त्रिया तेवढ्या नव्हत्या. त्यांची मिरवणूक कदाचित वेगळी निघाली असेल. तोंडाने मोठ्या मोठ्याने आक्रोश करीत आणि छाती पिटीत तो अफाट समाज चाललेला होता. हे काय आहे? तुम जानते नहीं? अरे यही तो वह जुल्लूस. आम्ही श्रिया मंडळींचा सुतकाचा काळ, हा मोहरम. हजरत हुसेनचा खून झाला त्याची याद म्हणून हा दुखवटा चाललेला आहे. दुखवटा ठीक आहे, पण हे काय आहे? फास्टर फेणे डोळे वटारून पाहत होता, कारण त्याच्या लक्षात आलेला प्रकार फारच भयानक होता. मिरवणुकीत अग्रभागी चालणाऱ्या कित्येक तरुणांच्या हातात उघडे चाकू होते आणि त्या चाकूंनी ते चक्क स्वतःला भोसकून घेत होते. त्यांच्या छात्या रक्तबंबाळ झालेल्या होत्या आणि तरी ते पुन्हा पुन्हा स्वतःवर वार करून घेत होते. त्यांच्या रडण्या आरडण्याचा तर काही सुमार राहिला नव्हता. आकाश त्यांच्या विलापाने कोंदून गेले होते. काय हे? शोक करायचा हा प्रकार फारच अजब म्हटला पाहिजे. आमच्याकडे कडक लक्ष्मी स्वतःला आसुडाने फटके मारून घेते, म्हणजे खरा लक्ष्म्या असतो तो. त्यापेक्षाही भयंकर आहे हे. हे रडता आहेत की आत्महत्या करता आहेत? खरं म्हणजे रडता आहेत. झिंगल्या सारखे रडता आहेत. हजरत हुसेन आपल्याला सोडून गेले तेव्हा आपलं आता कसं होणार म्हणून आक्रोश करतायत ते.
लेकिन यह मुझे भी अच्छा नहीं लगता, ऐसा नहीं करना चाहिए. तर काय, ह्या जुन्या रूढी मोडून काढल्याच पाहिजेत, फास्टर फेणे आवेशाने म्हणाला. तुम खुदकुशी की बात करता था, अनवर म्हणाला. खुदकुशी म्हणजे आत्महत्या, बरं का. वैसा वाकई कभी कभी होता है. कधी कधी हे लोक स्वतःला भयंकर घायाळ करतात. कधी कधी तर वर्मी घाव बसतो आणि एखादा हजरत साहेबांच्या भेटीला निघून जातो. काय म्हणत असतील ते अशा पागल इस्माला. पण खरोखरीच अशा केसेस झालेल्या आहेत. पण फास्टर फेणेचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. दुसऱ्या रांगेत चालणाऱ्या एका इस्मावर ते केंद्रित झाले होते. त्याला तो माणूस केव्हा तरी पाहिल्यासारखा वाटत होता. तो कुठे पाहतो आहे हे जेव्हा अनवरच्या ध्यानात आले तेव्हा तो हसून म्हणाला, जानता है वह आदमी कौन है? आपला गुलाम कादर. गुलाम? बन्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला होता. हा गुलाम कादर म्हणजे मैना हाऊसबोटीचा मालक. काश्मीर मधला एक कुविख्यात फितूर. पाक हेर जेव्हा पॅराशूट मधून उतरले तेव्हा त्यांना सामील होण्याचे कारस्थान यानेच रचले होते. सुदैव या भारतभूचे की अनवर नि फास्टर फेणे यांनी या पाजी फितुरांचा शिजत असलेला कट बोटीच्या खिडकीला कान देऊन ऐकला आणि नंतर आदमपुऱ्याच्या पोलीस ठाण्यावर त्याची वर्दी दिली. हा गुलाम कादर पुढे पकडला गेला आणि पुढची सर्व हकीकत बन्याला माहीत नव्हती. ती आता अनवरने पुरवली. पुढे याने आपल्या अपराधाची कबुली दिली म्हणे आणि तो माफीचा साक्षीदार बनला. भर चौकीवर थडा थडा तोंडात मारून घेतल्या स्वतःच्या. आपण हे केवळ पैशाच्या गरजेपायी केलं, आतून आपलं मन आपल्याला खात होतं असा कबुली जबाब त्याने दिल्यावर सरकारने त्याला त्याचा गुन्हा माफ केला आणि त्याच्या मदतीने हेरगिरीच्या या जाळ्याचा धागानं धागा शोधून काढला. सरकार पुढे कबुली दिली तरी मनाची टोचणी चालूच असेल त्याची, अनवर म्हणाला. हो ना, म्हणूनच आता स्वतःची छाती फोडून घेतोय म्हणतोस. असेल काही झालं तरी सद्विवेक बुद्धी नावाची चीज देवाने दिलेली आहेच प्रत्येकाला. एवढं बोलणं होत होतं तोच एक अभूतपूर्व घटना घडली आणि गुलाम कादरचे त्यांनी चालवलेले मनोविश्लेषण तिथेच थांबले. इन्शाअल्लाह, दोघांनी एकाच वेळी हे भयचकित उद्गार काढले. कारण ज्याबद्दल अनवर मगाशी बोलत होता तसला एक अनवस्था प्रसंग त्यांच्या डोळ्यादेखत घडला होता. मिरवणुकीत दुसऱ्या रांगेत चालणारा एक इसम अकस्मात पुढे वाकला आणि धाड दिशी जमिनीवर कोसळला. तत्क्षणी जवळचे लोक घाबरेघुबरे होऊन बाजूला झाले. या अल्लाह, इन्शाअल्लाह, बिस्मिल्लाह च्या उद्गारांचा एकच हल्लोकल्लोळ उडाला. तोबा तोबा, गिर पडा, मरा तो नहीं. हटो बाजू हटो, अरे भाई इसको हवा तो मिलने दो, कोई हकीम है इस जुलूस में. खुदकुशी, अनवर घोगऱ्या आवाजात उत्कारला. फास्टर फेणे याने देखता डोळा सचमुच खुदकुशी केली. कुणी माहित आहे? गुलाम कादरने. नाही, खुदकुशी नाही. फास्टर फेणेचे डोळे तंबारीत ओरडला. त्याने स्वतःला मारलेलं नाही, त्या मागच्या इसमाने त्याला मारलंय. वह शैतान भाग रहा है. मिरवणुकीच्या गोंधळाचा फायदा घेऊन एक इसम समोरच्या झाडीत सटकला होता. दुसऱ्या कुणीच ते पाहिलेलं नव्हतं. अनवरलाही ते कळलं नव्हतं. पण फास्टर फेणेच्या तीक्ष्ण नजरेने ही घटना टिपली होती. कौन कौन? अनवरच्या प्रश्नांना उत्तरही न देता फास्टर फेणे पुढे धावला. जंगलात जिकडे तो माणूस पळाला होता त्या दिशेने उड्या मारीत फास्टर फेणे त्याचा पाठलाग करू लागला. काही क्षण अनवर आ वासून उभा होता. आपल्या मित्राच्या या उतावळ्या कृत्याला काय म्हणावे हेच त्याला कळेना.